हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. हाच दिवस बघायला तुला मोठं केलं होतं का? तू जे आम्हाला लाडा प्रेमाने मोठे केलेस ना, ते तू आमच्यावर काही कृपा नाही केली आहेस. प्रत्येक आई वडिलांची ती जबाबदारीच असते आणि तू सुद्धा तेच केलंयस. मी मरायला हवं. आई, तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही असं का बोलताय? तुझ्या उमा आंटीची मुलगी? तुला कशी विसरेन मी? लहानपणी किती एकत्र असायचो आपण. तुम्ही दिवसभर कामात असता. अशा परिस्थितीत मी कसा आराम करणार? आज मी खूप खुश आहे की तुम्ही पूजाला माफ केलंय. आणि मीच नाही तर या गोष्टीसाठी आई सुद्धा खूप खुश आहे. अपूर्व, असंही असेल की आई तुमच्यावर इतकं प्रेम करतात की तुमच्या आयुष्यातले सगळे निर्णय त्यांना स्वतः घ्यायचे होते. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न केलं तेव्हा त्या माझ्या विरोधात झाल्या. मग असं पण असू शकतं की आईमुळेच बाबांचा मृत्यू झाला असेल. पण तू हे मान्य करायला अजिबात तयार नाहीयेस. जर तुम्हाला वाटत असेल की आईंची चूक आहे तरीही तुम्ही त्यांना माफ करायला हवं. कारण आई तुमच्याहून वयानेच नाही तर मानानेही मोठे आहेत आणि तुम्ही त्यांच्याहून खूप लहान. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा अपूर्वा. बाबा आईंवर अजिबात नाराज नव्हते. त्यांच्या मृत्यूचं कारण फक्त आणि फक्त पूजाने या घरातून पळून जाऊन लग्न करणं आहे. आणि जर माझ्यामुळे आईंवर तुम्ही नाराज असाल तर तेही कारण असू नये. कारण मी अजूनही या घरात आहे. अपूर्व, तुम्ही रामायणाची गोष्ट तर ऐकलीच असेल. जेव्हा कैकेयी राजा दशरथाकडून 2 वर मागते. पहिलं वर असं की तिचा मुलगा भरत याने राजा बनावं. आणि दुसरं वर हे की श्रीरामाला 14 वर्षांचा वनवास होईल. श्रीरामाच्या वियोगाने राजा दशरथाचा मृत्यू झाला. पण तरीही श्रीरामाने कैकेयी बरोबर गैरवर्तन नाही केलं. हे बघ तृष्णा, या सगळ्या गोष्टींना ऐकायला बऱ्या वाटतात. मी देखील माणूस आहे. मला माणूसच राहू दे. देव बनवण्याचा प्रयत्न करू नकोस तू. अपूर्व, मला पूर्ण खात्री आहे की ज्या प्रकारे तुम्ही पूजाला माफ केलं त्याच प्रकारे तुम्ही आईंना सुद्धा माफ करा. आकांक्षा, आज देवाचं दर्शन खूप छान झालं ना? हो आई, आज देवाच्या मूर्तीला किती तेज आलं होतं ना. आणि तो मुकुट, तो तर फारच शोभून दिसत होता. हो, देवळात देणग्या देणाऱ्यांची कमतरता थोडीच आहे. आई, आई तुला कुठल्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय? हो आकांक्षा, असं वाटतंय की जणू आजूबाजूला कुठेतरी बाळ आहे. 1 मिनिट आई, मी बघते. आई, आई ते बघ.
अरे देवा, कोणाचं बाळ आहे हे? अरे सोना. कोणी आहे? कोणी आहे का? हे बाळ कोणाचं आहे? कोणाचं बाळ आहे हे? कोणी आहे का? अरे देवा, कोणाचं बाळ आहे? कसं त्याला सोडून गेलेत? आई, इथे तर कुणीच नाहीये. कदाचित कोणीतरी मुद्दामून ह्या बाळाला इथे सोडून निघून गेलंय. माहित नाही लोकांना दया कशी येत नाही. बाळ कधीपासून रडतंय पण कुणाला ऐकूही येत नाहीये. आकांक्षा, जा बेटा, रिक्षा घेऊन ये. आपण याला घरी घेऊन जाऊ. तू हे समाजसेवेचं काम करणार नाहीस. आकांक्षा, शपथ घे, यापुढे तू हे काम करणार नाहीस. ठीक आहे, मी तुझी शपथ घेते. मी आजपासून हे समाजकार्य सोडून देईन आणि तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत तू मला सांगणार नाहीस. असं बघतीयस काय? दिसत नाहीये किती कासावीस झालीये? बिचारीला भूक सुद्धा लागली असेल. नाही आई, आपल्याला उगाच कुठल्याही भानगडीत पडायची गरज नाहीये. त्याला इथेच सोडून दे. आणि तसंही ही मुलगी आपली कुणीच नाही लागत. अच्छा, आपली कुणी नाहीये म्हणून आपण हिला मदत नाही करायची? माणुसकी नावाची काही गोष्ट असते की नाही? आकांक्षा, अशा विचारांनी समाज चालत नाही. जे लोक कमजोर आहेत त्यांना आपण मदत नाही केली तर समाज प्रगती कसा करेल? आई, मला सुद्धा तुला हेच समजवायचं होतं की आपण पुढाकार घेऊन या समाजाची सेवा नाही केली तर समाजाची प्रगती कशी होईल, लोकांच्या मनातला भेदभाव कसा दूर होईल. मला कळून चुकलंय आकांक्षा. कदाचित हे बाळ मला हीच गोष्ट समजावण्यासाठी भेटलं असेल. जा बेटा, आजपासून मी माझी शपथ मागे घेते. तू पुन्हा समाजसेवेचं काम सुरू कर. चल आता घरी जाऊया. चल बाळा. आई, आकांक्षा आणि पार्वती देवळातून अजून परतल्या नाहीत. त्या तिथून कुठे जाणार होत्या का? नाही बेटा, मला तर देवळात जाऊन येतो असं म्हणाल्या. मी आकांक्षाला फोन लावून बघतो. बरं, लाव. अरे आकांक्षा, सुनबाई, अगं हे मूल कोणाचं आहे? सांगते आई, सगळं सांगते. आधी जरा हा, बसते. बस बस. आपल्या शेजारच्यांचा आहे का जे त्याला इथे घेऊन आलीस खेळायला? नाही आई. अगं पार्वती, हे मुलं आहे तरी कोणाचं? सुकन्या आमच्या कन्या. अगं पार्वती, हे मुलं आहे तरी कोणाचं? सांगते. आकांक्षा, जा बेटा, बाळासाठी दूध घेऊन ये. हो. आई, खरं तर जेव्हा मी आणि आकांक्षा देवळातून परत येत होतो ना, तेव्हा आम्ही अचानक एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. अरे देवा, कोणाचं बाळ आहे हे? अरे माझं बाळ. आणि अशा प्रकारे ही आम्हाला सापडली.
किती दगडाच्या काळजाचे असतील हिचे आई वडील, ज्यांनी अशा फुलासारख्या नाजूक मुलीला सोडून दिलं. हो आजी, माहितीये किती रडत होती आणि आजूबाजूला असं कोणीही नव्हतं जो हिची मदत करायला पुढे येईल. हिला सांभाळेल. मी हिला दूध पाजते. हो हो, खूप भुकेलेली दिसतीये. बरं झालं तू तिला इकडे घेऊन आलीस ते. कमीत कमी तिचा जीव तरी वाचेल. किती कमजोर आहे ग हे बाळ. दे, मी पाजते तिला. आण, वाटी दे माझ्याकडे. अगं पार्वती, तू तर आकांक्षाला शपथ दिली होतीस की समाजसेवा करायची नाही म्हणून. मग काय ह्या बाळाला तू घेऊन आली आहेस का? तुझी शपथ तोडून आकांक्षा या बाळाला घेऊन आली आहे. उडवा उडवा, माझी खिल्ली उडवा. तुम्हाला तर फक्त माझी चेष्टा करायची संधी हवी असते. पण खरं सांगू आकांक्षाचे बाबा, मला या गोष्टीची जाणीव झाली की आकांक्षा जे काही म्हणत होती ना, ते अगदी योग्य होतं. जेव्हा तुम्ही कुणाला त्रासात बघता ना, तेव्हा तिथून तोंड फिरवून नाही जाता येत. ज्या प्रकारे मी या बाळाला मदत केली आहे, त्याचप्रमाणे आकांक्षा सुद्धा लोकांना मदतच करत असते. बेटा, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मला माफ कर हं. मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो. पण सुनबाई, आकांक्षामध्ये हा गुण तुझ्यामुळे आणि दीपकमुळेच आलाय हो. जर आई वडिलांचे संस्कार चांगले असतील तर ते मुलांमध्ये येतातच. आई, हे सगळे संस्कार तूच तर आम्हाला दिलेस. वडिलांच्या निधनानंतर घराची परिस्थिती एकदमच वाईट होती. पण तुझा एक नियम होता, गाईला घास भरवल्यानंतरच तू स्वतः जेवायचीस. आणि बरेचदा असं व्हायचं की घरी जेवणच खूप कमी असायचं. तेव्हा तू स्वतःला जेवण कमी ठेवून गाईला घास भरवणं कधीच विसरली नाहीस. आणि तो तू नियम आजपर्यंत विसरली नाहीस. दीपक, अजून तुला ते सगळं आठवतंय? हो आई. बरं आकांक्षा, एक गोष्ट तर नक्की आहे की हे बाळ तुला लकी ठरलं. ह्या बाळामुळे का होईना तुझ्या आईने समाजसेवेच्या तुझ्या आवडीच्या कामाला परमिशन दिली. पार्वती, मी पोलीस स्टेशनला जाऊन या मुलाची मिसिंग रिपोर्ट करून येतो. याची काय गरज आहे? पार्वती, आजकालचा जमाना खूप खराब आहे. कोणी आपल्यावर बाळ चोरल्याचा आरोप टाकला तर आपल्याला खूप कठीण जाईल. हो बाबा, आजकाल अशा खूप टोळ्या तयार झाल्यात ज्या मुद्दामून मुलांना अशा रोडवर ठेवतात आणि जेव्हा एखादा चांगला माणूस त्या मुलाची मदत करायला जातो त्याच्यावर चोरीचा आळ घेऊन त्याला लुटलं जातं. आकांक्षाचे बाबा, तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे. पण मला वाटतं की पोलिसांकडे रिपोर्ट करू तर ते खूप तडकाफडकीचं ठरेल. पोलीस लगेचच या बाळाला घेऊन जातील आणि बाळाची तब्येत आता अशी नाहीये की ती काही देखभालीशिवाय राहू शकेल. म्हणून आज राहू दे. हिची तब्येत थोडी सुधारली की मग आपण रिपोर्ट करू. हो दीपक, काळजीचं काहीच कारण नाहीये. आपण जर चांगलं काम करत असू ना तर देव पण आपली साथ देतो हो. सुकन्या आमच्या कन्या.
अगं पूजा, तू आलीस? आम्ही तुलाच बोलवणार होतो. चल ये, भांड्यांना हात लाव, ये. मी एकटीनेच सगळं जेवण बनवलं तर? आणि तसंही आजीने मला सांगितलंच होतं, जर मी चांगलं जेवण बनवलं तर मला चांगले गिफ्ट्स मिळतील. आणि जर आजीला कळलं की सगळं जेवण आईनेच बनवलंय तर देव जाणे मला काही मिळेल की नाही. आई, तुम्ही तर सगळंच काम केलं, आता जेवण तरी मला बनवू द्या. पूजा, खिरीसाठी मी दूध आटवायला ठेवलंय आणि गुलगुले बनवून घे. आता तेलही गरम होईल. आणि हो, आई, पूजेसाठी पुऱ्या खूप. आई, जेवण आज मी बनवणार. अगं आम्ही आई, बनवतो पूजा. करते ना आई, द्या ना. अहो आई, द्या ना. पूजा, आम्ही बनवू पुऱ्या. अहो आई, मी अगं बनवेन. पूजा, आम्ही अहो, द्या. बनवतो पुऱ्या. अरे पूजा! विशाल बेटा, तू काळजी करू नकोस. शहरातले सगळ्यात मोठे डॉक्टर पूजाचा उपचार करतायत. तिला काहीच नाही होणार. हे देवा, जर आम्ही तिची मदत करायचा हट्ट नसता केला तर हा प्रसंग ओढवलाच नसता. आई, ते तुझा हट्ट नाही, तुझं प्रेम होतं. आणि जे काही झालं ते तू जाणून बुजून थोडीच केलंस. मग का असे विचार करतेस? आम्हाला वाटतंय की आपल्याला पूजाच्या माहेरच्यांना सांगायला हवं. आई, या बाबतीत मला बाबांशी बोलायला हवं. आई, आम्हाला वाटतं की आपण पूजाच्या माहेरच्यांना फोन केला पाहिजे. आपली सून असण्याबरोबर ती त्यांची मुलगीही आहे आणि त्यांचा हक्कही आहे. कोणत्या हक्काची गोष्ट करते शकुंतला? जर असं असतं ना तर लग्नानंतर बेइज्जत करून पूजाला घरातून बाहेर नसतं काढलं. आणि तसंही त्यांनी इथे येऊन काय होणार आहे? सुकन्या आमच्या कन्या. आणि तसंही त्यांनी इथे येऊन काय होणार आहे? असं तर राया ना की काही चमत्कार होईल आणि पूजा बरी होईल. पण बाबा, असं व्हायला नको की आपल्यानंतर काही अडचणी होती. अपूर्वाला तर तुम्ही ओळखताच. तो आपला राग काढायचा निमित्त शोधत असतो. विराज बरोबर बोलतोय दिनू. आपल्याला धाकट्या सुनबाईच्या घरातल्यांना बातमी द्यायला हवी. काय की ही वेळ असली सगळ्या गोष्टी करत बसायची नाही. हा. तू असं कर सुनबाई की तिच्या घरच्यांना तू फोन करून कळव. दिनू, तुझा फोन दे. हॅलो, हॅलो, तृष्णा, आम्ही शकुंतला बोलतोय. नमस्कार काकू, कशा आहात तुम्ही? तृष्णा, जे आम्ही आता तुला सांगणार आहोत ते ऐकून तू घाबरून नको जाऊ. का काकू, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? नाही नाही तृष्णा, ते आम्ही ऍक्च्युली सगळे हॉस्पिटलमध्ये आहोत. हॉस्पिटलमध्ये? काय झालं?
कोण ऍडमिट आहे? पूजा. पूजा? पूजा? पूजा ऍक्च्युली जेवण बनवताना भाजली गेली आणि आम्ही तिला नुकतंच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. आता तिची तब्येत कशी आहे? बस आत्ताच ऍडमिट केलंय. तुम्ही लोक लवकर या. हो, आम्ही ताबडतोब निघतो. ठीक आहे. डॉक्टर, पूजा कशी आहे? पेशंटची ट्रीटमेंट तर आम्ही केली आहे. काही घाव खूप खोल आहेत. त्या जोपर्यंत शुद्धीवर येत नाहीत आम्ही काही सांगूच शकत नाही. सांगू शकत नाही म्हणजे डॉक्टर साहेब, पूजाला काही होणार नाही ना? हे बघा, शरीराच्या जखमे व्यतिरिक्त त्यांच्या मनावरही खूप परिणाम झालाय. कदाचित हे इतकं अचानक झालं की ते त्यांना कळलंच नाहीये. आणि म्हणून त्यांचं मन ही गोष्ट मानायला तयार नाहीये की त्यांच्याबरोबर असं काही घडलंय. ते सगळं ठीक आहे. तुम्ही हे सांगा की पूजा कशी आहे. काही काळजी करण्यासारखी गोष्ट तर नाही ना? बघा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय की जोपर्यंत त्या शुद्धीवर नाही येत मी काहीच सांगू शकत नाही. हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.